नमस्कार फ्रेंड्स। तर आज आपण रवा अप्पम कसे करायचे ते बघायचे। ह्याच्यामध्ये 2 वाट्या रवा आणि 2 वाट्या दही घेतलेला आहे। ते आपण भिजत घातलेलं 7 ते 8 तास झाल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित बॅटर तयार मिळतं असं। नंतर ह्या बॅटरमध्ये आपल्याला चिरलेला कांदा, मोहरी, जिरे, हळद, मीठ, कढीपत्ता आणि सोडा, खाण्याचा सोडा। कांद्याबरोबरच आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची किंवा किसलेला गाजर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। हिरवे वाटाणे, ह्या गोष्टी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता। आज मी ह्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे। सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं किंचित पाणी टाकायचं आहे, म्हणजे तो खाण्याचा सोडा थोडा ॲक्टिवेट होईल आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व फोडणीचं साहित्य जे आपण इथे दाखवलेलं आहे त्याची आता तेलामध्ये फोडणी करायची आहे आणि ती ह्या बॅटरमध्ये टाकायची आहे। अशा प्रकारे आपली ही फोडणी तयार झालेली आहे। बऱ्याच जणांना हळद आवडत नाही, त्यामध्ये व्हाईट अप्पे आवडतात, पण मला हळद आवडते म्हणून मी हळद टाकलेली आहे। हे बॅटरचं प्रमाण बघायचं आहे, एकदम थिक असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही। मस्त फोडणीचा रंग आलेला आहे ह्याला आणि आता आपल्याला हे बॅटर अप्पे पात्रामध्ये टाकून व्यवस्थित अप्पे शिजवून घ्यायचे आहे। बॅटर सगळं मिक्स तयार झालेलं आहे। आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ पण टाकायचं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। आता हे तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला अप्पे टाकायचे आहेत। अप्पे भाजत असताना त्याच्या बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। अशा प्रकारे अप्पे एक साईडने व्यवस्थित भाजले गेलेले आहेत, त्याला आपल्याला उलटे करायचे आहेत। अप्पे उलटे केल्यानंतर हे असे मस्त क्रिस्पी भाजले गेलेले आहेत। दोन्हीकडून चांगले भाजले की आपल्याला हे अप्पे पात्रातून काढून घ्यायचे। आता हे अप्पे व्यवस्थित शिजवून तयार झालेले आहेत। मस्त गुलाबी रंग आलेला आहे त्याला आणि क्रिस्पी छान झालेले आहेत। तर आता आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत आणि त्या चटणीबरोबर हे अप्पे खूपच छान लागतील।